tenniscricket.in या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती या स्पर्धेचं आपण लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकता। आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे। विक्रोळी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथमतः मला वाटतं विक्रोळी या संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या सामन्यादरम्यान घेतलाय। एकंदरीत आपण सुरुवातीच्या सामन्यापासून जर चर्चा करायची झाली या दिवसभराची तर पहिली बॅटिंग करणारा संघ या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर नक्कीच यशस्वी राहिलेला आपण पहिल्या 3 मॅच दरम्यान, पण चौथ्या सामन्यामध्ये मात्र धावा चेस करण्यामध्ये यश त्याही वेळेला नाही मिळालं। तसं मात्र आपण जर पाहिलं तर या मैदानावरती धावा चेस करणं थोडंसं कठीण जाते असं आपण म्हणू शकतो। सुरुवातीला महेश चेंदवनकर यांनी सुद्धा सांगितलं की या मैदानावरती चेस करायला थोडंसं मुश्किल होतं, त्यामुळे आम्ही पहिली बॅटिंग करू आणि त्यांना बॅटिंग करायची होती। तर आकाशने टॉस जिंकला होता त्यावेळेला आणि आदिती इलेव्हन या संघानं मात्र नक्कीच चांगला खेळ करत पहिल्या 4 संघांमधून आता पुढील फेरी गाठलेली आहे, सेमीफायनल मध्ये पोहोचलेला आहे। आता यापुढे मात्र आपल्याला बघायचं या 2 संघांमध्ये काय घडणार आहे आणि या 2 संघांमधून जो कोणी जिंकेल तो आताच विजेता ठरलेला संघ होता, ज्यामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर US 11 या संघानं मात्र नक्कीच चांगली बाजी मारली होती। तसं बघायला गेलं तर MR स्पोर्ट्स विलेपार्ले या संघाच्या माध्यमातून चांगला खेळ केला गेला। रवी लिंगालाने मात्र 17 बॉल 31 धावा बनवल्या आणि त्या सामन्यावरती एक चांगला विजय मिळवत मात्र पुढील फेरीमध्ये प्रवेश निश्चित केलाय। जसं रवीने सांगितलं की त्यांच्या संघामधले 8-9 खेळाडू आज या ठिकाणी अनुपस्थित होते, तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर 9व्या खेळाडूंना घेऊन मात्र तो संघ मैदानात उतरला आणि त्यांनी सुद्धा चांगला खेळ करत एक मॅच जिंकली आहे। आता या पुढील मॅचमध्ये काय घडतंय, एका बाजूला आपण जर पाहिलं तर माही 11 अर्थात आई पॅकर्स निलेशजी गांगणे यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर अमोल म्हात्रे सरांचा आपण विक्रोळी हा संघ बघतोय। सध्या बॉलिंग मार्कवरती आपण जर पाहिलं तर कॉइन बॉक्स गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाची ओळख आहे असे गिरीश कोचरेकर आपल्याला पाहायला मिळतील। आणि बाबू यांच्या माध्यमातून मात्र अभिषेक आमरेला पारितोषिक आलंय। प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असणार आहे तो अभिषेक आमरेसाठी। तर वळूया मैदानाच्या दिशेने गिरीश कोचरेकर मेट्रो स्टेशन एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत आणि स्ट्राईक वरती आपण जर पाहिलं तर अभिषेक आमरे आहे आणि त्यांच्या जोडीला मात्र आपण जर पाहिलं तर संतोष सलामीची जोडी। पहिला चेंडू या वेळेला मात्र ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरून हाताळला गेला होता, ओव्हरपिच चेंडूच म्हणावा लागेल, पण बॅट आणि बॉलमध्ये कोणतेही कनेक्शन नाहीये। निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात होताना आपल्याला बघायला मिळते। सामना क्रमांक 5 ला मात्र झाली आहे सुरुवात। या मॅचचा श्री गणेशा गिरीश कोचरेकर यांच्या माध्यमातून हाताळलेल्या निर्धाव चेंडू सोबत चांगली स्टारकास्ट दोन्ही टीम मध्ये उपलब्ध आहे। अभिषेक आमरेसाठी 501 रुपयांचा पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी, सातत्यपूर्ण मात्र म्हणूनच गिरीश कोचरेकर यांना कॉइन बॉक्स गोलंदाज म्हटलं जातं। अचूक टप्प्यावरती केली जाणारी गोलंदाजी सातत्यपूर्ण मात्र आपण पाहत असतो आणि गिरीश कोचरेकर आज आपण जर पाहिलं तर यूट्यूब लाईव्ह tenniscricket.in च्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेशी मात्र जोडले गेलेत, किंबहुना खेळाडू म्हणून सुद्धा आज मैदानाच्या आतमध्ये ते इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळत आहेत। या बॉलवरती मात्र एक धाव येते, वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं उघडलं जात आहे एकेरी धावेसोबत। जागडे पाटील चषक 2026 आपण बघत आहात। खूप सारे बॅनर तिकडे आपल्याला लागलेले बघायला मिळतात, त्या सर्व आमच्या जाहिरातदारांचं सुद्धा आम्ही आभारी असणार आहोत, ज्यांनी मात्र प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या या स्पर्धेला सहकार्य केले अशा सर्वांचे आभार असतील। सातत्यपूर्ण मात्र या 2 दिवसांमध्ये आम्ही या सर्व मान्यवरांचं स्वागत करू। उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचं त्या ठिकाणी आभार व्यक्त केले जातील। दरम्यान या वेळेला मात्र बॉल जातोय सीमारेषेच्या दिशेला, पण अगदी बाउंड्री लाईन वरती या बॉलला फील्ड केलं जाते। गुड रनिंग बिटवीन द विकेट। 3 धावांचा यशस्वी प्रयत्न पहिल्यांदा आज या दिवसभरामध्ये होताना आपल्याला बघायला मिळतो। मैदानामध्ये बराच उंच गेला, एलिव्हेशन हवं तसं नाही मिळालं, ताकद थोडीशी कमी पडली, तिथून मात्र बाउंड्रीवरून थ्रो जोपर्यंत येईल तोपर्यंत 3 धावा धावून काढल्या गेल्या। 4 चेंडू 4 धावा। या वेळेला मात्र समोर लॉफ्ट केलाय चेंडू, डिक्लेअर झोनच्या दिशेला जातोय, दुहेरी धावेचा इशारा आहे। समोर मात्र
मेट्रो स्टेशनची जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या भिंतीवरती किंबहुना त्या आजूबाजूच्या परिसरात जर बॉल गेला तर तिकडे समोर डिक्लेअर झोन आहे, त्या काळ्या पडद्यावरती जी समोर पांढरी रेष आपल्याला दिसते त्या पांढऱ्या रेषेच्या पलीकडच्या कॅमेरामनच्या साईडला जर बॉल गेला तर तिकडे 2 धावा असणार आहेत, परंतु अलीकडच्या बाजूने जर बॉल गेला तर तिकडे चौकार षटकार तुम्ही मिळवू शकता. स्पर्धेचे थोडे वेगळे नियम आहेत, जसं मैदानाची भौगोलिक परिस्थिती आहे त्या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीला अनुसरून मात्र यावेळेला चोरट्या धावेचा प्रयत्न होतोय आणि डायरेक्ट हिट मारायचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा निशाणा तुला दिसला ना, निशाणा नाही साधता आलाय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मात्र फिल्डिंग चांगली आहे. 1 धाव कंप्लीट होते. एकेरी धावेसोबत धावसंख्येच्या आकड्यामध्ये होतोय बदल. 7 ऑन बोर्ड विदाउट एनी लॉस. बिनगडी बाद 7 धावा. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि थोडासा विचार विनिमय मात्र त्या ठिकाणी चालू आहे, परंतु मित्रांनो 25 मिनिटांचा निर्धारित वेळ तुम्हाला प्रत्येक इनिंगसाठी दिला गेलाय. 25 मिनिट्स पर इनिंग आणि त्या 25 मिनिटांच्या अवधीमध्ये जर इनिंग पूर्ण झाली नाही तर आपल्याला योग्य ती पेनल्टी लागू शकते. कोण आहे बॉलर? मयांक मांगेला एक युवा गोलंदाज. खऱ्या अर्थाने विक्रोळी या संघाचं हेच वैशिष्ट्य राहिले की अनेक नवनवीन खेळाडू ज्यांना मात्र अमोल म्हात्रे सर आपल्या संघामध्ये खेळण्याची संधी देत असतात. अशा मोठमोठ्या स्पर्धा ज्या ठिकाणी होत असतात या सर्व खेळाडूंचं टॅलेंट बघून मात्र त्या संघात त्यांना जागा दिली जाते, स्थान दिलं जातं आणि मग अशा स्पर्धांमधून खेळण्यासाठी त्यांना हे व्यासपीठ मात्र मिळवून देण्याचं काम सातत्यपूर्ण करत असतात ते अमोल म्हात्रे सर. ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून मात्र या संघाचं संपूर्ण व्यवस्थापन पाहिलं जातं. एक शिस्तबद्ध संघ म्हणून नेहमी पाहिला गेला विक्रोळी. सध्या मात्र स्ट्राईक वरती आपल्याला संतोष बघायला मिळतोय. लेफ्ट हँडेड बॉलर आहे. या वेळेला मात्र थ्रू दी कव्हर्स खेळायचा प्रयत्न, खेळाडूच्या हातामध्ये बॉल जाईल. एक्स्ट्रा कव्हरला मात्र फिल्डर सजवला होता. एकच धाव घेण्याची संधी मिळते संतोषला. एकेरी धावेसोबत धावफलकाच्या आकड्यात बदल होतोय. 8 धावा बिनगडी बाद. तसं बघायला गेलं तर बॅट अजून थोडी शांतच आहे या दोन्ही फलंदाजांची. एका वेळेला प्रयत्न चौकारासाठी केला होता पण तिथे सुद्धा ताकद कमी पडली. 3 धावा त्या बॉलवर धावून घेता आल्या. पुन्हा एकदा मात्र मयांक मांगेला सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन अभिषेक आमरेसाठी. या वेळेला मात्र ऑफस्टम्पच्या खूपच जास्त बाहेरचा चेंडू. चांगली पडताळणी केली या बॉलची. फॉलोअप घेतला आणि तिथून मात्र आपण जर पाहिलं तर जसा पाहिलं की हा बॉल ऑप्शनच्या खूपच जास्त बाहेर आहे तसं मात्र या बॉलला जागा दिली. यष्टी रक्षकाच्या दिशेला बॉल जरूर गेलाय पण अतिरिक्त धावेची घोषणा पंचांच्या माध्यमातून केली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 पंच लागू करतील. व्हाईट बॉलचा इशारा, सोयर चेंडूची घोषणा, अवांतर धावेत वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर, एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. गिरगाव परिसरातलं हे युवा टॅलेंट आहे मयांक मांगेला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अगदी वेचून आणलेले खेळाडू आहेत. प्रत्येक मुंबई शहराच्या कानाकोपऱ्यातल्या सर्व खेळाडूंना तुम्ही बघू शकता. या वेळेला मात्र ऑन साईडला भिरकावलेला बॉल, तिथे मात्र मिड विकेटला फिल्डर आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये थ्रो स्ट्राईक एंडला पण रनिंग बिटवीन द विकेट मात्र चतुर आहे, चालाक आहे, चपळ आहे आणि त्यामुळे मात्र 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण होत आहेत. सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने आज मात्र या स्पर्धेचं आयोजन आपण बघत आहात. बाजूला सिद्धिविनायक मंदिर आहे. येणार जाणारे भाविक जे आहेत ते सुद्धा थोडासा क्रिकेटचा आनंद घेत आहेत. समोरच्या बाजूला काही प्रेक्षक जे आहेत ते दर्शनासाठी आलेले असताना मात्र या वेळेला मॅचचाही आनंद घेत आहेत. दरम्यान इथे मात्र आता विकेट पटकावण्याची संधी आहे आणि अभिषेक आमरे तंबूच्या आश्रयाला परतताना हा पहिला धक्का लागतो या वेळेला माही 11 आई पॅकर्स या संघाला. मगाशी आपण ताई पॅकर्स पाहिली, आता आपण आई पॅकर्स बघतोय. ताई पॅकर्स अर्थात अमरदादा परुळेकर यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूने आता सध्या आपण जी आई पॅकर बघतोय ती निलेश गांगण साहेबांची टीम आहे. दरम्यान अभिषेक आंबरेसाठी मात्र बक्षीस आलं होतं बाबू सरांच्या माध्यमातून. प्रत्येक षटकारासाठी 501 रुपये, पण एकही षटकार आलेला नाही अभिषेक आंबरेच्या बॅटमधून. न्यू बॅटर सैफुद्दीन मैदानाच्या आतमध्ये. शरफुद्दीन
बाजूलाच सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन आहे. त्याचबरोबर मैदानामध्ये आपण नेट प्रॅक्टिस सुद्धा बघतो. या उजव्या बाजूला आपल्या व्यासपीठाच्या दिशेने जर आपण लक्ष टाकलं तर सरावासाठी मात्र त्या ठिकाणी नेट सुद्धा उपलब्ध आहे. अतिशय चमचमते असे करंडक आपण बघू शकता मेगा स्क्रीनवर आपल्या व्यासपीठावरती. पुढच्या बॉलसाठी मात्र मयांक मांगेला सज्ज आहे. मागील बॉलवर यश मिळालंय. सध्या शरफुद्दीन नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे, डावखुऱ्या हाताचा बॉलर आहे. आमना सामना आणि या बॉलवर मात्र मोठा फटका ऑन साइडला भिरकावून दिलाय. शॉर्ट आर्म पुल जो होतोय मात्र सक्सेसफुल. एक डिलाइटफुल फटका मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून हा षटकार. आल्या आल्या इथे मात्र शरफुद्दीनने आपले हात खोलायला सुरुवात केली आहे. त्याला ठाऊक आहे की सुरुवात मात्र तितकी काही चांगली झाली नव्हती. आपल्या टीमला धावांची गरज आहे आणि त्या धावा जमवून देण्यासाठी तो आलाय. धावांचा एक चांगला विकास होताना बघायला मिळतोय. या वेळेला मात्र बॅटच्या आतल्या हिश्श्याला लागतोय. चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत. पुन्हा एकदा मात्र डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न पॉइंट क्षेत्रातून. एक सिंगल धाव तोपर्यंत मात्र अर्जित केली जाते. एकेरी धावेसोबत धावसंख्येच्या आकड्यामध्ये बदल होतोय. सध्या 18 धावा स्कोर कार्डवरती आहेत. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावर. ही ओव्हर थोडीशी महागडी ठरताना आपल्याला बघायला मिळते. खूप सारे एक्स्ट्रा रन्स या ओव्हर मधून आलेले आपण बघितले. पहिल्या ओव्हर दरम्यान फक्त आणि फक्त 7 धावा. या वेळेला मात्र लांबूनच बॅट भिरकावली आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. संजय मयेकर सर आहेत पंचांच्या भूमिकेत. समवेत आपण जर पाहिलं तर पंचांच्या भूमिकेत अजित म्हात्रे सर आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत अजित शेख. असं एकंदरीत 3 पंचांचं पॅनल या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. या वेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केला पण यशस्वी नाही होऊ शकले. रन मिळत नाहीयेत. ओव्हर नंबर 2ची होईल सांगता. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर धावफलकावरती 19 धावा. 9.5 धावांच्या सरासरीने मात्र आता धावफलक धावतंय. ओम पांडेच्या हातामध्ये तिसरी ओव्हर सोपवली जाते. विक्रोळी या संघाकडून आपण जर पाहिलं तर बरेच नौखे गोलंदाज या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळतील. यापूर्वी आपण जर पाहिलं तर गिरीश कोचरेकर, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर असे अनेक गोलंदाज या संघाने मात्र घडवलेत. राहुल वराडकर सारखा खेळाडू आपण बरेच वर्ष विक्रोळीसाठी खेळताना पाहिला. त्याच्या माध्यमातून मात्र गोलंदाजी केली गेलेली पाहिली. आणि आज मात्र आपण जर पाहिलं तर बरेच नौखे खेळाडू आहेत या संघामध्ये. जसं आपण या अगोदर मयांक मांगेल्याला बघितलं. आता सध्या ओम पांडे सुद्धा मला वाटतं जवळपास 2-2.5 वर्षापासून 3 वर्षापासून मात्र या संघामध्ये खेळताना आपल्याला वारंवार बघायला मिळतोय. सिनियर प्लेयर्स मध्ये आपण जर पाहिलं तर अमोल म्हात्रे सर आहेत, त्याचबरोबर मंगेशजी वैती आहेत, गिरीश कोचरेकर आहेत. पण युवा पिढीतले खेळाडू खूप सारे आपल्याला बघायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला मात्र दुहेरी धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि येस, दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांसोबत धावसंख्येच्या आकड्यामध्ये बदल घडतोय. 21 धावा स्कोर कार्डवर. तिसरी ओव्हर सध्या प्रगतीपथावर आहे. 21 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत.
21 runs on the board with the loss of 1 wicket after second over. हमें देखने मिले हैं गेंदबाजी मार्ग पर ओम पांडे अच्छी हाई एक्शन के साथ गेंदबाजी करते हैं। इस बार कवर्स में फील्डर थे और पारी यहां पर शरफुद्दीन की समाप्त होगी। विकेटचं पतन होताना बघायला मिळतंय। कव्हर्स मध्ये मात्र हा फटका खेळायच्या नादामध्ये तिथे मात्र आपण जर पाहिलं तर फ्री होम डिलिव्हरीच म्हणावी लागेल। हा फटका खेळल्यानंतर जिथे जागेवर उभे होते तिथेच मात्र हा झेल जातोय आणि या फ्री होम डिलिव्हरी सोबत म्हणजेच या कॅच सोबत शरफुद्दीनची खेळी मात्र या ठिकाणी समाप्त होते। दुसरा धक्का लागतोय तो यावेळेला माही 11 अर्थात आई पॅकर्स या टीमला। निलेश गांगण आणि टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरते या 5व्या सामन्यादरम्यान। नवीन फलंदाज गेल्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी साहिल। आई पॅकर्स अर्थात माही 11 एक नवोदित संघ आहे। निलेश गांगण साहेबांनी मात्र पुरस्कृत केलेला हा संघ। दुसऱ्या बाजूने अमोल म्हात्रे सरांचा विक्रोडियन्स विक्रोळी। बघूया आजच्या या 8 संघांमधून कोणता संघ बाजी मारतोय। सध्या तरी आपण जर पाहिलं तर आदिती 11 अर्थात फोर्थ स्ट्रायकर हा संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या 4 संघांमधून पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय होतोय। दरम्यान या वेळेला फुल टॉस चेंडू वाईडिश लॉंग ऑफ वर मात्र फिल्डर आहेत। दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल। थोडंसं मिसफील्ड तिकडे बघायला मिळतंय। फंबल आपल्याला पाहायला मिळतंय आणि या फंबलमुळे दुसऱ्या धावेचाही प्रयत्न यशस्वी होतोय। दुहेरी धावेसोबत धावसंख्येच्या आकड्यामध्ये बदल घडेल। धावसंख्येचा आकडा सध्या जाऊन पोहोचलेला आपण बघतोय तो 23 या धावसंख्येवर। चांगली गोलंदाजी सध्या केली जाते ओम पांडे यांच्या माध्यमातून। या अगोदर मयांक थोडासा महागडा ठरला कारण पहिल्या ओव्हर दरम्यान मात्र धावसंख्या आपण जर पाहिली तर फक्त 7 पण ओव्हर नंबर 2 मधून टोटल 12 धावा आल्या आणि एकूण धावसंख्या होती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19। सध्या मात्र धावसंख्या आहे 23। तिसऱ्या ओव्हर मधले आतापर्यंत जवळपास 5 चेंडू पूर्ण झालेत। शेवटचा एक बॉल शिल्लक राहिलाय। बघूया आता या शेवटच्या बॉलवर किती धावा येतात। जागडे पाटील चषक 2026 आपण बघत आहात। संध्याकाळचं सत्र आता सध्या सुरू झाले। 4:30 वाजत आलेत। यानंतर अजून 2 मॅचेस आणि दरम्यान या वेळेला मात्र स्विंग अँड मिस डॉट बॉलने मात्र सांगत होती ओव्हर नंबर 3 ची 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 गडी बाद 23 धावा। चला थोडंसं स्पीडअप ठेवा मित्रांनो। आपल्याला विनंती आहे 25 मिनिटांचा निर्धारित वेळ तुम्हाला दिला गेलाय त्यामध्ये तुम्हाला इनिंग पूर्ण करायची आहे। गोलंदाजीसाठी मला वाटतं आता फकीराच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय। फिल्डिंग मध्ये मात्र थोडासा बदल आता करताना आपल्याला यष्टी रक्षक बघायला मिळत आहेत। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा मात्र निवडलाय फकीराने। सध्या गरमीचे दिवस आहेत। खेळाडूंना सुद्धा वारंवार विनंती आहे की आपण सातत्यपूर्ण पाण्याचं सेवन करत राहा कारण सध्या या रखरखत्या उन्हामध्ये खेळत असताना क्रॅम्प्स येणं किंबहुना ग्लानी येणं चक्कर येणं हे स्वाभाविक आहे आणि अशा पद्धतीने मात्र यावेळेला हाताळलेल्या चेंडूवरती फकीराला पहिल्याच बॉलवरती मिळते सफलता आणि पहिल्याच बॉलवरती मात्र यावेळेला संतोष तंबूच्या आसऱ्याला परतताना आपल्याला बघायला मिळतोय। साहिल नॉन स्ट्राईकला आहे। आता बघूया संतोषच्या जागेवरती बॅटिंगसाठी कोण जात आहे। टेनिस क्रिकेट .in वरती सुद्धा आपण ही स्पर्धा पाहू शकता। दरम्यान फलंदाजीसाठी मात्र अक्षय जातोय। धावफलक तसं बघायला गेलं तर हव्या तशा धावा अजूनपर्यंत नाही बनवता आल्यात। चौथ्या षटकाचा खेळ सध्या सुरू झालाय आणि चौथ्या षटकामध्ये फकीराच्या पहिल्याच बॉलवर मात्र फकीराला यश मिळतंय।
या स्पर्धेसाठी मात्र विशेष सहकार्य ते श्रीनाथ ज्वेलर्सचे सर्व सन्माननीय साहिल भैया देवकर, जे आमच्या या स्पर्धेचे आधारस्तंभ आहेत, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर आमचे न्यूट्रिशन पार्टनर स्काय न्यूट्रिशन जे सर्व कुणालजी केरकर, आणि आपण जर पाहिलं तर अनेक असे पुरस्कर्ते ज्यांचे बॅनर आपण पाठीमागच्या बाजूला लागलेले बघताय. सर्वांचं मात्र खूप खूप धन्यवाद आहेत, मनपूर्वक आभार आहेत. दरम्यान डाऊन द ग्राउंड यावेळेला मात्र लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल चाललाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि या 2 धावा बघता बघता पूर्ण झाल्यात. 25 धावांचा आकडा या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर धावांचा रौप्य महोत्सव पूर्ण होतोय. आज पहिल्या सामन्यापासून जर लक्ष टाकायचं झालं तर पहिल्या मॅच मध्ये 55 बनल्या, 56चं टार्गेट. दुसऱ्या मॅच मध्ये 87 बनल्या, 88चं टार्गेट. त्यानंतर आपण जर पाहिलं तर तिसऱ्या सामन्यादरम्यान मात्र टार्गेट सेट केलं गेलं होतं. रवी लिंगालाची आज बॅटिंग प्रभावी राहिली आहे. फरदीन काझी आज मात्र या मैदानावरती चमकताना आपल्याला बघायला मिळालाय. यश किर्दतने गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र चांगली गोलंदाजी केली. क्रिकेटमध्ये मात्र फलंदाजांसाठी बरेच नियम आहेत, पण गोलंदाजांसाठी तसं बघायला गेलं तर जास्त नियम नाहीयेत. गोलंदाजांना ऍडव्हान्टेज थोडंसं टेनिस क्रिकेटमध्ये कमीच आहे. आणि दरम्यान मात्र आणखीन एका विकेटचं पतन. अक्षयला माघारी परतावण्यात यश मिळते फकीराला. सध्याचे सामने जर आपण पाहिले तर फलंदाजांना जास्त ऍडव्हान्टेज आपण पाहत असतो. ज्या दर्जाचे बॉल सध्या स्पर्धेमध्ये वापरले जात आहेत त्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर फलंदाजांना जास्तीचा भाव दिला जातो. आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर गोलंदाजांची मात्र या ठिकाणी नक्कीच गळचेपी होताना आपल्याला बऱ्याच स्पर्धांमध्ये बघायला मिळते. वाऱ्याचा प्रवाह, त्याचबरोबर स्पर्धेमध्ये वापरले जाणारे दर्जाचे चेंडू, आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर खेळपट्टीचं अंतर ते सुद्धा खूप मॅटर करतं अशा स्पर्धांमधून. लांब पल्ल्याची खेळपट्टी असेल तर थोडंसं फलंदाजांना जास्त ॲडव्हान्टेज मिळतं. विकेट थोडी जवळ असेल तर गोलंदाजांना थोडंसं ॲडव्हान्टेज मिळतं. पण तशा खेळपट्टी आपल्याला खूप कमी प्रमाणात बघायला मिळतात. खऱ्या अर्थाने 22 यार्डाचा 22 खेळाडूंचा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि अमोल म्हात्रे सरांची एक रील आपण सर्वांनीच पाहिली होती, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की एखाद्या खेळाडूमुळे कोणता संघ चालत नाही, तर हा खेळ 11 खेळाडूंचा आहे. 11 खेळाडू ज्या वेळेला मात्र मन लावून खेळतात त्यावेळेला मात्र संघाचा विजय होत असतो. एखाद्या खेळाडूने मात्र एखाद्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स दिला, त्यामुळे त्याने मात्र हुरळून जायचं नाही, असा तो संदेश देणारा मेसेज होता. आणि त्या दिवशी कोल्हापुरामध्ये स्पर्धा कॉमेंट्री करत असताना मात्र दर्शन बांदेकर यांचा संवाद साधत असताना मात्र नक्कीच चांगले शब्द त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळाले. की दर्शनने सांगितलं, आम्ही ज्या वेळेला त्यांना विचारलं की एवढा चांगला खेळ करून पण आज तुझा स्वभाव इतका विनम्र कसा काय आहे, तर नक्कीच दर्शनने एक चांगलं उत्तर दिलं. त्यापूर्वी आपण इथे पाहूया 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावर 27 धावा आहेत. 27 ऑन बोर्ड आफ्टर 4 ओव्हर्स. दर्शन बांदेकर म्हटला की क्रिकेट हा 4 दिवसांचा खेळ आहे. हे क्रिकेट आपण आयुष्यभर खेळणार नाही आहोत, त्यामुळे आपण किती चांगला परफॉर्मन्स केला त्यासाठी मात्र लोक तुम्हाला नक्कीच चांगली दाद देतील. पण ते जे वाक्य आहे ना, ते वाक्य वापरल्यानंतर ते वाक्य नक्कीच कुठेतरी क्रिकेटच्या बाबतीत खरं आहे की अच्छा क्रिकेट खेलोगे तो लोग आपको तालियां देंगे और अच्छा क्रिकेट नहीं खेलोगे तो लोग आपको गालियां भी देंगे. एकंदरीत रंकाचा राव आणि रावाचा रंक करायला क्रिकेटमध्ये जास्त वेळ लागत नाही. म्हणूनच म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. एखाद्या खेळाडूचा चांगला फॉर्म असला की त्या दिवसांमध्ये खेळाडूला मात्र चांगली मागणी असते. पण तोच खेळाडू जर आउट ऑफ फॉर्म गेला की मग त्या खेळाडूला कोणी विचारत सुद्धा नाही. असे काही दिवस असतात खेळाडूंचे. एखाद्या हंगामामध्ये आज या खेळाडूची चर्चा आहे तर पुढच्या हंगामामध्ये भलत्याच कुठल्या तरी खेळाडूची चर्चा असू शकते. त्यामुळे क्रिकेट हा कोणी एका खेळाडूचा खेळ नाहीये. दरम्यान विकेट आलेली आपण बघतोय या बॉलवरती. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात झाली, शेवटची ओव्हर आहे आणि सध्या आपण जर पाहिलं तर संघर्ष करताना बघायला मिळतोय तो संघ म्हणजे आई पॅकर्स अर्थात माही 11. परंतु संघर्षाच्या काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये.
बिना संघर्ष कोई महान नहीं होता और जब तक ना पडे पत्थर पर हथोडे के घाव पत्थर भी भगवान नहीं होता. त्यामुळे संघर्ष हेच जीवन मित्रा. जो थांबला तो संपला. अनिकेत चव्हाण मैदानाच्या आतमध्ये काळा चौकी परिसरातला हा आणखीन एक खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. मगाशी अमय बिरमोलेला आपण बघितलं, त्यापूर्वी आपण मंदार गुरव बंड्याला आपण बघितलं. काळा चौकी परिसरातून बरेच खेळाडू सध्या तयार झालेले आपण बघतोय. अनिकेत चव्हाण असेल, त्याचबरोबर मंदार गुरव हा एक लेजेंडरी प्लेअर आहे खऱ्या अर्थानं बघायचं झालं तर. ब्रह्मा बॉईज सारख्या संघाकडून खेळताना आपण बरेच वर्ष त्यांना बघितलंय. तदनंतर आपण आता अनिकेत चव्हाण, अमेय बिरमोले असे अनेक युवा खेळाडू आपल्याला तिथून आलेले बघायला मिळत आहेत. अनेक युवा खेळाडूंची सध्या आपण जर पाहिली तर चर्चा राहिली आहे महाराष्ट्र आणि मुंबईच्या. स्पेशली आपण जर चर्चा करायची झाली तर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती, ज्यामध्ये उझेर शेखचं नाव घेतलं जातं. अमेय बिरमोले आहे, अनिकेत चव्हाण आहे, विशारद पगारे सारखा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. अनेक असे युवा प्लेयर्स आपण जर पाहिलं तर अमेय लाड या गोलंदाजाची चर्चा राहिली. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर चर्चा राहिली ती मात्र अशा युवा खेळाडूंची या संपूर्ण स्पर्धांच्या माध्यमातून असे अनेक उभरते खेळाडू, जसं मगाशी आपण वेदांत देसाईला पाहिलं तर त्याही खेळाडूची चर्चा झाली. सध्या आपण बघतोय जागडे पाटील चषक 2026 पर्व पहिलं. या वेळेला मात्र थोडासा वेगळ्या प्रकारे खेळायचा प्रयत्न होता अनिकेत चव्हाणचा. व्हाईट बॉलचा इशारा येतो पंच अजित म्हात्रे सरांच्या माध्यमातून, स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेतून. पंचांशी मात्र आर्ग्युमेंट्स करू नका. तरुण बिस्टा आहेत. या खेळाडूंना सुद्धा अगदी कमी वेळामध्ये आपल्या नावाभोवती एक वेगळं वलय निर्माण केलं. विक्रोळीसाठी मात्र गेली कित्येक वर्ष तो खेळतोय. सध्या मुंबईमध्ये प्रीमियर लीग स्पर्धांचं प्रमाण फार वाढलंय. खुल्या गटाच्या स्पर्धा तशा बघायला गेल्या तर कमी होत आहेत. आणि सध्या मात्र या वेळेला अनिकेत चव्हाणच्या बॅटमधून आलेला हा तडाखा पाहायला मिळतोय. पंचांचा निर्णय काय येईल? पंचांचा इशारा षटकार. येस, बिग हिट आलाय अनिकेत चव्हाणच्या बॅटमधून. सीधी बॅट, नो बकवास, 6 धावा, षटकार. चांगली स्पर्धा दरवर्षीप्रमाणे मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रॅक्टिस प्रीमियर लीग आणि प्रभादेवी प्रीमियर लीग म्हणून सुद्धा त्या स्पर्धेकडे पाहिलं गेलं. या मैदानावरती पार पडली. या मैदानाला मात्र एक चांगलं स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न आहे या संपूर्ण आयोजन समितीचा आणि मैदान बचाव जी समिती आहे मैदानावरची. खऱ्या अर्थाने मात्र मागील स्पर्धेला ज्या वेळेला या मैदानात आलेलो त्यावेळेला बरंच रॅबिट आणि बरीच माती, ते एका बाजूला मातीचं ढिगाळ होतं आणि ते मात्र सर्व क्लिअर केलं आयोजकांच्या माध्यमातून. या मैदानाला चांगलं फ्लॅट केलं गेलं, अगदी चांगली रोलिंग केली गेली आणि खेळपट्टी सुद्धा आपण जर पाहिलं तर खेळण्याजोगी बनवली आहे. त्यामुळे मला वाटतं यापुढे आता या मैदानावरती बऱ्याच स्पर्धा पार पडतील. काही वर्ष मागे आपण जर गेलो तर या मैदानावरती बऱ्याच स्पर्धा पार पडायच्या, पण ज्या वेळेला मेट्रो स्टेशनचं काम चालू होतं त्यावेळेला मात्र बरेच वर्ष हे मैदान कामामुळे बंद पडलं होतं आणि त्या मैदानाला मात्र पुन्हा एकदा चालू करण्याचं काम या सर्व खेळाडूंनी केलं, इथल्या स्थानिक आयोजकांनी केलं. त्याचबरोबर आपले जागडे पाटील साहेब, ज्यांचं मात्र नक्कीच चांगलं योगदान आहे मुंबई टेनिस क्रिकेटसाठी. दरवर्षी मात्र एखाद्या स्पर्धेचं आयोजन ते करत असतात, किंबहुना त्यांचा संघ सुद्धा बऱ्याच संघांमध्ये स्पर्धांमध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळत असतो. सध्या स्कोर कार्ड वरती मात्र 36 धावा आहेत. पहिल्या डावाचा खेळ रंगतोय. मॅच नंबर 5. यानंतर विजेता विरुद्ध विजेता म्हणजे अगोदर जो झालेला सामना आहे ज्यामध्ये MR स्पोर्ट्स विलेपार्लेचा संघ विजेता ठरलाय आणि या मॅच मध्ये जो कोणी विजेता असेल त्यांच्या सोबत मात्र MR स्पोर्ट्सचा सामना होईल. दरम्यान इथे मात्र 5 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर स्कोर कार्ड वरती 36 धावा बनल्यात आणि जिंकण्यासाठी मात्र 37 धावांचं आव्हान आहे. 37 रन्स टू विन, 36 ऑन बोर्ड अँड 37 टू विन. लगेच आपण मैदानाच्या दिशेने वळणार आहोत. अधिक वेळ आपल्याला घालवायचा नाहीये. 4:30 वाजून गेलेले आहेत. आपल्याला अजूनही यानंतर जवळपास 2 सामने खेळवायचे, त्यामुळे वेळेचं भान राखा आणि आपण निर्धारित वेळेचा जो आपल्याला वेळ दिला गेलाय 25 मिनिटांचा त्यामध्येच इनिंग पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. उद्याच्या सत्रामध्ये प्रभादेवी परिसरातील खेळाडू संघ आपल्याला बघायला मिळतील.
इंटर प्रभादेवी अंतर्गत प्रभादेवीच्या सर्व 8 संघांना खेळताना आपण बघणार आहोत. तर 37 धावांचं एक माफक असं आव्हान आहे आता या सामन्यादरम्यान चेस करायचंय ते विक्रोळी संघाला. आज मुंबईच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरची मोठमोठी नावं आपण पाहतोय. सध्याच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर मंगेश वैती एक मोठं नाव आहे, त्याचबरोबर गिरीश कोचरेकर आहेत, तरुण बिस्ट आहेत, अनेक असे खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. अमोल म्हात्रे सर स्वतः या ठिकाणी आज संघासमवेत उपस्थित आहेत. ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर अध्यक्षपद भूषवत आहेत आणि खूप चांगली कामगिरी आपल्या ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पाहायला मिळते. सूर्या नायडू सुद्धा आपल्याला इन ॲक्शन बघायला मिळतोय मैदानामध्ये. शिवडी परिसरातील आणखीन एक युवा टॅलेंट आहे. फरदीन काझीला आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं, आकाश छिंदारियाला आपण पाहिलं, अनिकेत सानप, अनेक अशी नावं जी सातत्यपूर्ण या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. गिरगाव परिसरातले काही खेळाडू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. सध्या बॅटिंगसाठी मैदानामध्ये जाताना कोण पाहायला मिळते बघूया. मंगेश दादा तर आहेतच, पण मंगेशच्या सोबत मात्र राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया आता स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला कोण असणार आहे. राहुल चांदोरकर आणि मंगेश वैती मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला गिरगाव आगरीपाडा परिसरातला हा खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर मंगेश वैती अर्थात माहुल कोळीवाडा. पंचांच्या भूमिकेत आपण बघताय ते अजित शेख आणि अजित म्हात्रे. एक अजीज आहे, एक अजित आहे. चांगली अंपायरिंग केली आहे दोघांनी सुद्धा. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत या मॅचसाठी मात्र या डावासाठी आपण बघताय ते संजय मयेकर सरांना अर्थात लगी सर. या मुंबईच्या टेनिस क्रिकेट पटलावरतीची ही मोठी नावं राहिली आहेत. लेजेंडरी प्लेयर्स म्हणून सुद्धा आपण गेली कित्येक वर्ष त्यांना पाहिलंय. आज सध्या पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना बघत आहोत. जागडे पाटील चषक 2026 पहिलं पर्व आपण आज पार पडताना बघतोय. आज 11 एप्रिल आणि उद्या 12 एप्रिल या 2 दिवसांच्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचं आयोजन पार पडणार आहे. सर्वांचे आभार आहेत ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलंय. विशेष सहकार्य मात्र आहे या स्पर्धेसाठी श्रीनाथ ज्वेलर्स, सर्वा सन्माननीय साहिल भैया देवकर आणि त्याचबरोबर स्काय न्यूट्रिशनचे सर्वा कुणालजी किरकर. त्याचबरोबर अशा अनेक बॅनर्स या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र जुळले गेलेत. आभार असणारे ते अमरदादा परुळेकर यांचे, त्याचबरोबर बंदूकवाला बॉईज संघ, चेतनदादा कांबळे, श्री जयंत नटे, जुगनू सिंग, त्याचबरोबर क्षितिज मोरे नंतर आपण जर पाहिलं तर महेशदादा सावंत अर्थात आपल्या दादर माहीम विधानसभेचे दमदार आमदार महेशजी सावंत साहेब आणि त्याचबरोबर रिया 11 संघाचे संघमालक मयूरजी गजने, ज्यांचा संघ आपण गेली कित्येक वर्ष या मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये बघतोय. निशिकांत शिंदे साहेब जे आपल्या प्रभाग क्रमांक 194 माहीम विधानसभेचे कार्यसम्राट नगरसेवक आहेत, त्यांचं सुद्धा खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेला. दरम्यान बॉलिंग मार्कवरती पहिल्या षटकादरम्यान आदित्य, पहिल्या बॉलसाठी मात्र मंगेश वैती आपला ट्रेडमार्क शॉट खेळायच्या प्रयत्नामध्ये दिसले. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह हा त्यांचा ट्रेडमार्क शॉट आहे. आणि मंगेश वैती यांच्या बॅटिंगची एक वेगळी स्टाईल आहे, एक युनिक स्टाईल आहे. मंगेश वैती ज्या वेळेला बॉल पुल करतात किंवा हुक करतात त्यावेळेला त्यांचे हात जे आहे ते पूर्णपणे ते खुलत नाहीत. हाफ आर्म स्ट्रोक्स असतात आणि हाफ आर्म स्ट्रोक ज्या वेळेला खेळतात तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर ताकदवर स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळतात. मोठे फटके खेळायच्या वेळेला मात्र फलंदाज पूर्ण हात खोलूनच बॅटिंग करतात. पण मंगेश वैती यांची एक वेगळी ओळख राहिली आहे. त्यांच्या फलंदाजीच्या वेळेला मात्र ते पूर्ण हात खोलत नाहीत, तरी सुद्धा मात्र लांबवरचे षटकार या फलंदाजाच्या बॅटमधून नक्कीच बघायला मिळालेत. विक्रोळी या संघाशी मात्र कटिबद्ध राहिलेत गेली कित्येक वर्ष. या वेळेला मात्र पुन्हा एकदा हाच त्यांचा ट्रेडमार्क शॉट, लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार. आणि बरेच सामने जिंकवून दिलेत आपल्या संघाला आपल्या फलंदाजीच्या जीवावरती.
बऱ्याच स्पर्धा मात्र जिंकवून दिल्यात मंगेश वैती यांनी. आणि सातत्यपूर्ण आम्ही त्यांच्या बॅटिंग नंतर समालोचन करण्यातून म्हणत असतो की ज्या फलंदाजाची संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतात एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ख्याती, त्या फलंदाजाचं नाव मंगेश वैती. दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेला आक्रमण केलंय डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक कडक कडकडीत प्रहार, चेंडू सीमारेषा पार, धावा मिळतील 4 आणि येतोय हा खण 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 खणखणीत चौकार. लाजवाब बॅटिंग, चांगली सुरुवात. इंग्रजीमध्ये म्हटलं जातं की वेल बिगिन इज अ हाफ डन. चांगली सुरुवात नक्कीच तुम्हाला एक चांगल्या शेवटाकडे घेऊन जात असते आणि ती सुरुवात चांगली आहे. या वेळेला मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला पण बरोबर इरादा ओळखला होता गोलंदाज आदित्यने सुद्धा. निर्धाव चेंडूवर मात्र सांगत होते. आज आपण जर पाहिलं तर आजूबाजूला जे भाविक येत आहेत सिद्धिविनायकाचं दर्शन करण्यासाठी, ते सुद्धा त्या बाजूच्या गार्डन मध्ये बसलेले असताना तिथून सावलीतून स्पर्धा बघतायत. सर्व क्रिकेटचे चाहते खऱ्या अर्थानं सध्या IPLचा हंगाम आहे पण चर्चा मात्र जागडे पाटील चषकाची सुद्धा आहे. आणि दरम्यान या वेळेला आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक येतोय मंगेश वैती यांच्या बॅटमधून. आणखीन एक गदा आपण जर पाहिलं तर ट्रेडमार्क लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. हा कव्हर ड्राईव्ह पाहिल्यानंतर मात्र नक्कीच ते आपल्या मुंबईचं मरीन ड्राईव्ह फेल होईल, इतका सुंदर हा कव्हर ड्राईव्ह आहे. मरीन ड्राईव्हच्या सुंदरतेपेक्षा मात्र हा सुंदर असा कव्हर ड्राईव्ह आहे मंगेश वैती यांच्या बॅटमधून. या चौकारासोबत मात्र आपण जर पाहिलं तर धावफलकाच्या आकड्यात होतोय बदल. धावफलकावर धावा झालेत 14. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 14 ऑन बोर्ड विदाउट एनी लॉस. राहुल चांदोरकर मात्र बऱ्याच वेळापासून नॉन स्ट्राईकला आहे. सध्या गोलंदाजी मार्क वरती आपण जर पाहिलं तर अमेय पाहायला मिळतोय. आणि याच खेळाडूची आपण चर्चा करत होतो. वेगळी ऍक्शन आहे आणि या ऍक्शनच्या माध्यमातून मात्र नक्कीच प्रभावी गोलंदाजी त्याने केली आहे. पहिला बॉल घेऊन अमेय. बघा ही ऍक्शन तुम्हाला नक्कीच आकर्षित करेल. या युवा गोलंदाजाने मात्र या ऍक्शनच्या जोरावरती मात्र खूप चांगली प्रभावी गोलंदाजी करत आज चांगलं नाव कमवलंय. आणि याच युवा खेळाडूंची आपण सातत्यपूर्ण चर्चा करत होतो. दरम्यान या वेळेला स्क्वेअर कट लेट कटचा फटका पाहायला मिळतोय. पाठीमागे बॅनरला लागलाय. बॉल आत आला की धावून धावा तुम्हाला घ्यायचे. ओव्हर नंबर 2 मध्ये सध्या गोलंदाजी करतोय तो अमेय जितेंद्र लाड, एक युवा टॅलेंटेड फिरकीपटू आहे. ओव्हर द विकेट सध्या स्ट्राईक वरती आपण जर पाहिलं तर मंगेश वैती आहेत. ओव्हरपिच बॉल होता. बॅटची आतली कडा घेतोय. खेळपट्टीच्या जवळच मात्र गिरक्या घेतोय चेंडू. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होते. एकेरी धावेसोबत धावसंख्येच्या आकड्यामध्ये बदल होईल. 16 धावा स्कोर कार्डवर. स्ट्राईक रोटेट होते. राहुल चांदोरकर दक्षिण मुंबईतल्या आगरीपाडा परिसरातील हा खेळाडू आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. आणि दरम्यान यावेळेला एक स्लोअर वन डिलिव्हरी आणि हीच खासियत राहिली आहे. या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. या गोलंदाजाकडे लाईन आणि लेंथवरचं कंट्रोल आहे आणि त्याच कंट्रोलमुळे मात्र भल्या भल्या फलंदाजांना मात्र त्यांनी झुकवलंय आपल्या गोलंदाजी समोर. या वेळेला मात्र थोडासा बाउन्स मिळाला बॉलला. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर जातोय बॉल. तिकडे मात्र पाठलाग होतोय बॉलचा आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेला. नशिबाची साथ मिळाली. थोड्या वेळासाठी वाटलं की डिक्लेअर मध्ये जाईल पण शेवटला मात्र बॉल गेलाय तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या चौकारासोबत धावफलकाच्या आकड्यात मात्र पुन्हा एकदा बदल. पाठलाग करायचा आहे तो मात्र 37 धावांचा. सध्या स्कोर कार्ड वरती 20 आहेत. अजून 17 धावांची गरज आहे विक्रोळीला सामना जिंकण्यासाठी. MR स्पोर्ट्स विलेपार्ले संघाला विनंती आपण टॉस साठी रेडी राहायचंय. जसा हा सामना संपेल पुढील मॅचचा टॉस होईल. आणि इथे दरम्यान पुन्हा एकदा मात्र एक अतिरिक्त उसळी बॉलला प्राप्त होते. अनइव्हन बाउन्स जो लाल मातीच्या खेळपट्टीवरती नेहमीच पाहायला मिळालाय तो बाउन्स मात्र या ठिकाणी नक्कीच आश्चर्यचकित करून जातोय. तो गोलंदाज अमेय लाड यांच्या माध्यमातून हाताळल्यानंतर फलंदाज राहुल चांदोरकरला बीट करतोय. निर्धाव चेंडू येतोय आणि ओव्हर नंबर या वेळेला 2 ची समाप्ती होते.
2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 10च्या सरासरीनं 20 धावा आणि उर्वरित 18 चेंडूंमध्ये अजून 17 धावांची गरज आहे. म्हणजे एकंदरीत मॅच नंबर 2 प्रमाणे या ठिकाणी मात्र हा सामना चालू आहे. 18 बॉल 17ची गरज सामना क्रमांक 2 मध्ये सुद्धा होती आणि 18 बॉल 17ची गरज आता सामना क्रमांक 5 मध्ये सुद्धा आहे. विक्रोलियन्स विक्रोळी विरुद्ध माही 11 अर्थात आई पॅकर्स. आज सकाळच्या सत्रापासून आपण जर पाहिलं तर ओमकार देसाई या मैदानावरती खेळले, त्यानंतर फरदीन काझी, आकाश चिंदारिया, अनिकेत सानप, सध्या आपण जर पाहिलं तर मंगेश वैती, मोठमोठी नावं या मुंबई टेनिस क्रिकेटच्या पटलावरची ती आपण सातत्यपूर्ण या मैदानामध्ये बघतोय खेळत असताना. विविध संघातून मात्र हे सर्व खेळाडू आज मैदानावरती उतरलेत. मुकेश दास सारखा एक डावखुरी आताचा फिरकीपटू आपण पाहिला, बरेच युवा गोलंदाज आपण बघितले. आणि दरम्यान ओव्हर नंबर 3 ला सुरुवात आणि पहिलाच बॉल मात्र हवेत फटका. गोलंदाजाला मात्र लागेल का 440चा झटका, पण 2च धावा या वेळेला मिळतील. बराच वर गेला होता बॉल, लांबी मात्र गाठू शकले नाहीयेत. दुहेरी धावेने मात्र समाधानी राहावं लागतंय मंगेश वैती आणि राहुल चांदोरकर यांना. सध्या बॉलिंग मार्कवरती आपण जर पाहिलं तर आनंद, आणि यावेळेला रिव्हर्सच्या प्रयत्नामध्ये मात्र हा फटका फसलाय आणि मंगेश वैती तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. पहिला विकेट विक्रोलियन्स विक्रोली टीमला, पहिला हादरा. नवीन फलंदाज तरुण बिस्ट, तरुण मात्र सज्ज झालाय. जर्सी नंबर 1 आणि 1 नंबर बॅटिंग त्याला आज करावी लागणार आहे. सध्या आपण जर पाहिलं तर काही जास्त मोठी धावांची गरज नाहीये. जवळपास स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला मात्र 22 धावा आहेत, त्यामुळे अजून 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तरुण बिस्टा आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. दक्षिण मुंबईतून येणारा आणखीन एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. तर चर्चा आपण मात्र सातत्यपूर्ण करत होतो आपल्या सध्याच्या हंगामाची. तर या हंगामामध्ये प्रीमियर लीग स्वरूपातल्या स्पर्धा बऱ्याच पार पडल्या. खुल्या गटाच्या स्पर्धा तशा मुंबईमध्ये खूप कमी प्रमाणात झाल्या. अशा स्पर्धा व्हायला पाहिजेत अशा बऱ्याच खेळाडूंचं म्हणणं आहे. अशा खेळाडूंच्या माध्यमातून मात्र त्यांना संधी मिळते. आणि बरोबर आपण जर पाहिलं तर यावेळेला आणखीन एक चांगला स्ट्रोक बघायला मिळतोय, पण तितकीच चांगली फिल्डिंग सुद्धा. चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळतोय, चांगली फील्ड पाहायला मिळते. कव्हर पॉइंटला, स्वीपर कव्हरला तिथे मात्र बॉल अडवलं जाते चौकार जाण्यापासून आणि एकेरी धावीने मात्र फलंदाजांना समाधानी राहावं लागेल. तरुणच्या बॅटमधून मात्र वैयक्तिक धावांचं खातं उघडलं गेलंय. राहुल चांदोरकर आहेत स्ट्राईक वरती. या वेळेला सुद्धा मात्र मिड विकेटला बघा प्रयत्न तर केला होता कॅच साठी, पण एकच धाव घेण्याची संधी मिळते. हलक्या हाताने खेळलेला फटका होता, ताकद पुरेशी लावली गेली नाही. मनगटी फटका, त्या मनगटी फटक्यासोबत आपण जर पाहिलं तर एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये येते. या स्पर्धेच्या प्रभादेवी अंतर्गत सामन्यांमध्ये जे चषक दिले जाणार आहेत त्यासाठी मात्र आमच्या रिया 11चे सर्वेसर्वा संघमालक सन्माननीय मयूर गजने साहेब असतील, त्याचबरोबर आमचे जुगनूभाई असतील, त्यांचं मात्र सातत्यपूर्ण चांगलं सहकार्य राहिलंय आमच्या जागडे पाटील चषकासाठी. किंबहुना प्रभादेवी प्रीमियर लीग किंवा प्रॅक्टिस प्रीमियर लीग जिला आपण म्हणतो या मैदानावरती पार पडते. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा या दोन्ही मान्यवरांचं खूप मोठं योगदान राहिलं. दरम्यान या वेळेला बॅटचा चेहरा खोललाय आणि इथून मात्र बॉल जातोय वन बाउन्स. खेळाडूच्या मस्तकवर दस्तक देत सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आणखीन एक लाजवाब चौकार. विजयाच्या दिशेने वाटचाल होते विक्रोलियन्स विक्रोली संघाची. यानंतर सुद्धा एक चांगली फाईट होईल, कारण या मॅच मध्ये जसं बघायला गेलं तर आता सध्या आपलं विजय सुनिश्चित करण्याच्या दिशेनं वाटचाल करतोय विक्रोलियन्स विक्रोली. पण या अगोदर झालेल्या सामन्यादरम्यान आपण जर पाहिलं तर MR स्पोर्ट्स विले पार्ले तो संघ मात्र नक्कीच पुढच्या सामन्यामध्ये खेळणार. या 2 संघांच्या विजेत्यांमध्ये सामना होईल. आभार असतील ते श्रीनाथ ज्वेलर्सचे सर्वेसर्वा सन्माननीय साहिल भैया देवकर यांचे, त्याचबरोबर सन्माननीय श्री यशवंत किल्लेदार साहेब, विभाग अध्यक्ष माहीम विधानसभा कार्यसम्राट नगरसेवक प्रभाग क्रमांक 192,
महाराष्ट्र नवनिर्माण सेना महानगरपालिका स्थापत्य समिती शहर सदस्य गटनेते यांच्या माध्यमातून मात्र आपण पाहिलं तर खूप चांगलं योगदान आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना चिटणीस श्री विष्णू बाबूराव पेटा साहेब त्यांचा सुद्धा आभार. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 197 वरळी विधानसभेचे शाखा अध्यक्ष सन्माननीय श्री विकासजी साळवी, त्या समवेत विजयजी सोनावणे अद्वैत टूर्स अँड ट्रॅव्हलचे सर्वे सर्व त्यांचा सुद्धा आभारी असणार आहोत. ॲडव्होकेट विजयजी अडसूळ, त्याचबरोबर ॲडव्होकेट तुषारजी खंदारे, माननीय श्री सुरेशजी बने साहेब, श्री सूरजभाऊ पोटे किंग ऑफ जोगेश्वरी, त्याचबरोबर वेल्थ ॲडवायझर आणि इन्शुरन्स म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स यांच्यासाठी मात्र आपण सुहाजी मोरे साहेब यांचं सुद्धा नाव घेतोय सातत्यपूर्ण. दरम्यान अमेय लाड आलाय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. व्हाईट बॉलचा इशारा येतो पंचांकडून. अतिरिक्त धावा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता आलेले आपल्याला बघायला मिळतील. एक व्हाईट बॉल पहिल्याच चेंडूसाठी पंचांनी मात्र आपले दोन्ही हात खोलले होते. त्या अगोदर एक डॉट बॉल. 31 धावा ऑलरेडी स्कोर कार्ड वरती आहेत, फक्त 6 बनवायचे. जास्त काही घाई करण्याच्या दिशेनं दिसत नाहीयेत फलंदाज. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत. हलक्या हातानं पुश केलं आणि 2 धावा घेऊन खुश राहिले. आणि या वेळेला मात्र शॉर्ट आर्म पुल केलाय, प्रॉपर टायमिंग, पण दिशा मात्र या वेळेला डिक्लेअरच्या दिशेने बॉल जातोय. एकच धाव मिळणार आहे. दिशा थोडीशी मात्र या वेळेला जास्त स्क्वेअर ऑफ विकेट गेली होती. चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून डिक्लेअर कडे गेला आणि तिथून मात्र एकच धाव आली आहे. अगदी विजयाच्या उंबरट्यावरती उभा आहे आता विक्रोलियन्स विक्रोळी. फक्त शिक्कामोर्तब करायचंय. बघूया कशा पद्धतीने मात्र आता तरुण बिस्टा हा सामना संपवेल. या वेळेला मात्र बिग हिट. चिमणी उडाली भर. बॉल गेलाय दूर 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 खूप दूर. षटकार. आणि या षटकारासोबत मात्र आपण जर पाहिलं तर हा सामना इथे संपतोय आणि विक्रोलियन्स विक्रोळी या संघाने मात्र नक्कीच या सामन्यावरती विजय निश्चित केलाय आणि त्याबद्दल मात्र विक्रोलियन्स विक्रोळी संघाचं मनपूर्वक अभिनंदन आहे. चला आपण आता पुढील मॅचच्या टॉस कडे वळूया. विक्रोलियन्स विक्रोळी आणि MR स्पोर्ट्स विलेपार्ले या 2 संघांमध्ये मात्र हा सामना होईल. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय ओम पांडे. विक्रोलियन्स विक्रोळी संघाकडून मात्र प्रभावी गोलंदाजी त्यांनी केली आहे. 2 ओव्हर 13 रन आणि 2 विकेट पटकावणारा ओम पांडे ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच.